असं मोदी म्हणाले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बंगळुरू इथं एरो इंडिया 2025चं उद्घाटन केलं। कमकुवत सुरक्षा स्थितीत कधीही शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही असं सांगत आपण सगळे भक्कम राहिलो तरच शांतता प्रस्थापित करता येईल असं राजनाथ सिंह यांनी बोलताना सांगितलं। बलवान बनूनच आपल्याला चांगल्या जागतिक व्यवस्थेसाठी काम करता येईल। जागतिक अनिश्चिततेच्या या वातावरणात भारत हा एक मोठा देश आहे आणि आपल्या देशात आपण शांतता आणि समृद्धी नांदताना बघत आहोत असं राजनाथ सिंह म्हणाले। एरो इंडिया आपल्याला परस्पर आदर, परस्पर हित आणि परस्पर लाभावर आधारित संबंध वाढवण्यासाठी व्यासपीठ प्रदान करतं। आजच्या अनिश्चिततेला आणि आजच्या दृष्टिकोनातून उद्भवणाऱ्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरं जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं राजनाथ सिंह म्हणाले। भारतात महाकुंभ सुरू आहे। एरो इंडियाच्या रूपानं आणखी एक महाकुंभ सुरू झाला आहे। प्रयागराजचा महाकुंभ अंतर्मुख होण्यासाठी आहे तर एरो इंडियाचा महाकुंभ संशोधनासाठी आहे असं ते म्हणाले। इंडिया के रूप में आज से भारत में एक और महाकुंभ का प्रारंभ हो रहा है। एक तरफ प्रयागराज का महाकुंभ आत्मसंधान का कुंभ है, तो वहीं दूसरी तरफ एरो इंडिया का यह महाकुंभ अनुसंधान का कुंभ है। जहां एक तरफ प्रयागराज का महाकुंभ आंतरिक मजबूती पर ध्यान दे रहा है, तो वहीं दूसरी तरफ एरो इंडिया का यह महाकुंभ हमारी बाहरी मजबूती पर ध्यान दे रहा है। 150 परदेशी कंपन्यांसह 900हून जास्त प्रदर्शक यांच्यासह हे सर्वात मोठे एरो इंडिया प्रदर्शन ठरणार आहे। एरो इंडियाच्या माध्यमातून भारताच्या संरक्षण क्षमता आणि स्वदेशी नवोन्मेषाचं घडणारं दर्शन घडत आहे।